नीट आहे ही नीट सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते, सेंट्रल गव्हर्नमेंट घेते आणि त्यानुसार आपल्याला मेडिकलचे ऑप्शन खुले होतात. मग मेडिकलचा ऑप्शन सर्वोच्च आपल्याला असतो MBBS, नाहीच मिळालं तर BDS डेंटल, नाहीच मिळालं तर BAMS, होमिओपॅथी येतं, नंतर फिजिओथेरपी येतं. आजकाल BSc नर्सिंगसाठी अजून वेगळी CET झाली आहे. हे आपल्याला सगळं समजून घेऊन त्याच्या एंट्रन्सेस द्याव्या लागतात. मेडिकलला जायचं असेल तर या पद्धतीने. आणि स्पर्धा तर विचारता सोय नाही आहे, कारण नीटला बसणारी सर्वात जास्त जनता आपल्या भारतात आहे. स्पर्धा परीक्षेला इतके विद्यार्थी बसत नाहीत, इतका मोठा काउंट नीटला असतो आणि म्हणून तिथे स्पर्धा जास्त आहे. परीक्षा कठीण आहे म्हणून नाही, पेपर कठीण आहे म्हणून नाही, फक्त संख्या जास्त आहे, स्पर्धा जास्त आहे, म्हणून आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात आणि या पद्धतीने मग नीट द्यावी लागते. मेडिकल, मी 2 परीक्षांबद्दल बोललो, तुमच्या लक्षात आलं? JEE कळली सर्वांना, नीट कळली सर्वांना, आणि एक आता शेवटची राहिली तुमच्या माहितीची CET. ही CET काय आहे? CET अर्थात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या साठी घेतली पण जाते, पण त्यातली मेन जी महत्त्वाची आहे ती इंजिनिअरिंग. पुन्हा आपण आता तिसरा लेयर बघतोय. पहिला लेयर पाहिला IIT, दुसरा लेयर पाहिला NIT आणि आता तिसरा लेयर आहे आपल्या महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ना, जे बुलढाण्यात दिसतं, शेगाव इंजिनिअरिंग आहे किंवा पुण्यात आहेत, मुंबईमध्ये आहेत, ही जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत चांगली पण आहे, त्याच्यामध्ये टॉपर आहेत, IITला टफ देणारी आहेत. रँक 1चं कॉलेज जर पाहायचं म्हटलं महाराष्ट्रात तर COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, याची क्वालिटी ऑलमोस्ट NIT टू IITच्या जवळपास आहे आणि ती CETवर आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातले इंजिनिअरिंग कॉलेजेस CETवर आहेत. CET कोण घेतं? स्टेट बोर्ड. अभ्यासक्रम कोणता? स्टेट बोर्डाचा. मग आता मला सांगा, स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम असणारी परीक्षा सोपी का सेंट्रल गव्हर्नमेंटचे अभ्यासक्रम असणारी परीक्षा सोपी? कोणती सोपी होईल? का होईल? स्टेट बोर्डात आहोत, मॅक्झिमम मोठी संख्या. आणि त्याच्यामुळे पानसरे साहेबांनी जे सांगितलं होतं आता आठवा, की जर का तुम्ही स्टेट बोर्डात असाल, तुम्ही जर CBSE बोर्डात असाल, तर तुम्हाला बाकीच्या बोर्डांची पुस्तकं स्वतः घेऊन वाचता आली पाहिजे. लक्षात येत आहे? करायचं असेल तर स्वतःला अपडेट ठेवायचंच आहे, त्याच्याशिवाय आम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकू पण शकणार नाही आहे.